महत्त्वाचा विषयावर आज चर्चा करण्यासाठी आपल्याशी वार्तालाप करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो आहे। दिनांक 25 तारखेला बंजारा समाजाचा विशाल मोर्चाचं आयोजन आम्ही बुलढाण्याला केलेलं आहे। मोर्चाचं आयोजन करत असताना त्याचा पाठीमागचा उद्देश हा आहे की आमचा जो बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण देण्यासंबंधीचा हा आमचा मोर्चा आहे। बंजारा समाज हा स्वातंत्र्योत्तर काळापासून स्वातंत्र्यानंतर खेड्यापाड्यात राहणारा समाज आहे, वाड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे आणि आजही आमच्या रूढी परंपरा चालीरीती बघितल्या तर तुम्हाला जाणवेल, कारण आपण सगळे लोक आपण पाहतात बंजारा समाजाशी तुमच्या सर्व लोकांचं जवळीक नातं सुद्धा आहे। बंजारा समाज कशा पद्धतीने राहतोय, कशा पद्धतीने आमचे लोक राहतात या सगळ्याचं ज्ञान मला वाटतं आपल्या सर्व लोकांना आहे। त्याबद्दल मला काही जास्त सांगायची आवश्यकता नाही। परंतु आजही ज्या बंजारा समाजाला आम्ही तेलंगणामध्ये एसटी म्हणतो, आम्ही कर्नाटकात एससी करतो, आम्ही कुठे उत्तर प्रदेशमध्ये ओबीसी करतो, महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी म्हणजे आम्ही अखिल भारतीय स्तरामध्ये ओबीसीच येतो। परंतु आमची अखंड काळापासून मागणी होती की आम्हाला एसटी समाजाचं आरक्षण देण्यात यावं म्हणून। परंतु एसटी समाजाचं आरक्षण देण्याकरता आम्ही बऱ्याच वेळेस मागण्या केल्या, बऱ्याच वेळेस सांगितलं, परंतु त्याचा उपयोग झाला नाही। मग आम्ही म्हणजे निश्चितपणे त्याचं श्रेय आम्हाला जरांगे पाटलांना द्यावं लागेल की त्यांनी खऱ्या अर्थानं जसं मराठा समाजात जागृती केली तशी आमची बंजारा समाजात सुद्धा जागृती ही जरांगे साहेबांमुळे झालेली आहे। निश्चितपणे त्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो। सांगितलं की तुम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार जे काही त्याच्या नोंदी असतील त्या नोंदीप्रमाणे तुम्हाला आरक्षण मिळेल मराठा समाजाला। त्याचप्रमाणे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये सगळ्यात जास्त उल्लेख हा आमच्या सर्व बंजारा समाजाच्या लोकांचा आहे। कारण बंजारा समाजाचे लोक हे जे महाराष्ट्रातील लोक आहे, यवतमाळ असो, बुलढाणा असो, नांदेड असो, वाशिम, जळगाव, नाशिक, तिकडे बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि जवळजवळ कल्याणपर्यंत म्हणजे सगळ्या लोकांचा रिलेशन जे आहे ते सगळ्या पद्धतीनं म्हणजे आम्ही एसटी समाजामध्ये येतो हे त्या ठिकाणी पुरावे 100% त्या हैदराबाद गॅजेटनुसार त्या ठिकाणी आहेतच आहेत। परंतु त्याचनुसार 10 जानेवारी 1950 जो सीपीएन बेरार जो हे होतं त्या सीपीएन बेरार सरकारने सुद्धा बंजारांना एसटी मध्ये समाविष्ट करावे म्हणून सांगितलेलं आहे। म्हणजे सीपीएन बेरार जे आहे त्या सीपीएन बेरारच्या सरकारने सांगितलं होतं 10 जानेवारी 1950 की बंजारा समाजाला त्या ठिकाणी एसटीचं आरक्षण देण्यात यावं म्हणून। आणि 1871 ते 1931 या जनगणनेनुसार बंजारा एक स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून त्याची नोंद झालेली आहे। म्हणजे 1871 साली आणि 1931च्या जनगणनेत म्हणजे जे तिथे जे हे झाली जनगणना त्या जनगणनेच्या नुसार बंजारा समाजाला स्वतंत्र आदिवासी समाज म्हणून नोंद करण्यात यावी अशा पद्धतीचं त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं होतं। तर असे बरेच सगळे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या वतीनं येत्या 25 तारखेला भव्य असं मोर्चाचं आयोजन बुलढाणा येथे दुपारी 1 वाजता करण्यात आलेलं आहे। या मोर्चाची प्रमुख मागणी आमची अशी आहे, जी प्रमुख मागणी अशी होती की जे आम्हाला या ठिकाणी एसटी समाजाचं आरक्षण देण्यात यावं। ही मागणी आमची अतिशय जुनी मागणी आहे, परंतु या मागणीसाठी अद्यापर्यंत आम्ही बऱ्याच वेळेस आंदोलनं केले, बऱ्याच वेळेस ठिकठिकाणी मोर्चे काढले, परंतु जे आम्हाला पाहिजे होतं ते काही त्यामधून साध्य झालं नाही। म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी आता बंजारा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि आमच्या या प्रमुख मागणी हीच आहे की आम्हाला एसटी समाजाचं आरक्षण तुम्ही ताबडतोब द्यावं। जसं तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देण्यासंबंधी तुम्ही जी भूमिका महाराष्ट्र शासनाने घेतली की हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आरक्षण द्यावं, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी या अतिशय जास्त प्रमाणात आहे आणि पूर्ण बंजारा समाजच हा त्या ठिकाणी जर का हैदराबाद गॅजेट आपण पाहिलं किंवा बाकीचेही पुरावे जर का पाहिले तर त्यामुळं आमचा समाज हा एसटी मध्ये आरक्षण देण्यासाठी पात्र आहे आणि त्या पात्र असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं नाही आहे। या ठिकाणी
बंजारा समाज हा तेलंगणामध्ये एसटी मध्ये आहे, कर्नाटकामध्ये एससी मध्ये आहे, कुठे ओबीसी मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये व्हीजेएनटी मध्ये आहे. तर एक कॅटेगरीमध्ये बंजारा समाज त्या ठिकाणी आणावा, आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं, या प्रमुख मागणीसाठी आमच्या 25 तारखेला त्या ठिकाणी मोर्चा आहे. मराठा समाजाला जागृत करण्यासाठी मनोज जरांगे हे पुढे आले होते आणि त्यानंतर बंजारा समाज सुद्धा जागृत झालेला आहे. मनोज जरांगेच्या या भूमिकेबद्दल आपण काय म्हणतो? नाही, आम्ही निश्चितपणे मनोज जरांगे साहेबांचं त्या ठिकाणी अभिनंदन करतो की त्यांनी जसं मराठा समाजाला जागृत केलं तसं आमच्या बंजारा समाजाला सुद्धा जागृत करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि निश्चितपणे त्याचीच परिणती अशी आहे की आज आमचा बंजारा समाज हा लाखोच्या संख्येनं रस्त्यावर उतरून आंदोलन करतोय. तर याचं निश्चितपणे श्रेय हे जरांगे पाटलांना जाते. नाही, बंजारा सभा बघा, त्यावेळेस असं होतं की त्यांना सुद्धा आरक्षण देण्याचं त्यांनी ठरवलं होतं, परंतु त्यावेळेस काय झालं होतं की वसंतराव नाईक साहेबांनी मागणी केली होती बंजारा समाजाला आरक्षण द्यावं म्हणून. पण त्या ठिकाणी काय झालं की संसदेमध्ये बरेचसे लोक त्यावेळेस सरकारच्या विरोधात गेले आणि त्यांनी सांगितलं की बंजाराला आरक्षण देत असाल तर आम्ही त्या ठिकाणी विरोधातली भूमिका घेऊ म्हणून. तर त्याच्या संबंधीचा सगळ्यांसाठी घाटाखालचे आमचे जे रायकडा समाजाचे आहे ते लोक बरेच प्रमाणात त्यांच्याकडे एसटीचे सर्टिफिकेट आहे, पण ज्या लोकांजवळ नाही आहे त्या लोकांना सुद्धा सर्टिफिकेट देण्यात यावे. ते लोक सुद्धा एसटी मध्ये आहेतच ना. ते सगळे लोक एसटी मध्ये काही लोक आहेत पण त्यांना सर्टिफिकेट मिळत नाही, त्यांना व्हॅलिडिटी मिळत नाही. आपण धनंजय पाटलांचं अभिवादन केलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंनी सुद्धा उपस्थित केला होता आणि सांगितलं की बंजारे एकच आहे. तर आपण आपल्या समाजाच्या वतीने तिथे मुलीला मागणी वगैरे घालणार आहे? नाही, असं काही नाही. बंजारा तर तो वादाचा विषय मला असं वाटतं की इथं तो घेऊ नये, कारण नाही एक नाही आहे. नाही, एकत्र समाज आहे की वेगवेगळे? त्यांच्या बंजारी समाजाच्या चालीरीती अलग आहे, बंजारा समाजाच्या चालीरीती अलग आहे. त्याच्यामुळे नाही, याची सुरुवात तर सगळीकडे झालेलीच आहे ना. जालन्याला मोर्चा निघाला, आता मी तुम्हाला सांगितलंच पहिलेच की जालना झालं, बीड झालं, हिंगोली झालं, उस्मानाबाद झालं, सोलापूर झालं, सगळ्या ठिकाणी आता परवा दिवशी याला चाळीसगावला मोर्चा झाला, नांदेडला हे झालं, सगळ्या ठिकाणी मोर्चा सुरू आहेत. पुण्याला मोर्चा झाला. खऱ्या अर्थानं आतापर्यंत एसटी आरक्षण त्यांना लागू झालं पाहिजे होतं, परंतु आम्हाला एसटी आरक्षण लागू करण्यात आलं नाही. आमच्या या 25 तारखेच्या मोर्चामध्ये आमची त्या ठिकाणी प्रमुख हीच मागणी राहील की कोणाचं आरक्षण आम्ही घेणार नाही. म्हणजे आदिवासी समाजाचं आरक्षण तोडून आम्हाला आरक्षण द्या असं आम्ही म्हणणार नाही, परंतु जी आमची मागणी आहे की जे आम्हाला पाहिजे ते आरक्षण आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं. या प्रमुख मागणीसाठी बंजारा समाजातील बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास म्हणजे हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. दुपारी म्हणजे 11 वाजताची आम्ही वेळ दिली असली तरी 1 वाजता मोर्चा आम्ही ह्या जिजामाता प्रेक्षागारातून सुरू करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आम्ही पहिले सांगितलेलं आहे की या मोर्चामध्ये सर्वात प्रथम महिला, त्याच्यानंतर युवक, त्याच्यानंतर बाकी लोक आणि सगळ्यात पाठीमागे सगळे नेते राहतील. त्याच्यामुळं आणि तिथे निवेदन कलेक्टरांना जे निवेदन देऊ तर त्या निवेदन दिलेला सुद्धा त्या ठिकाणी आमच्या बंजारा समाजातील वेशभूषेतील महिला त्या ठिकाणी जाणार आहेत.